मला शरद पवार म्हणतात हे लक्षात असू द्या. माझ्या वाटेला गेला तर मी कोणाला सोडत नाही. शरद पवारांनी थेट कोणाला असा इशारा देणं म्हणजे दुर्मिळच. मात्र आमदार सुनील शेळकेंवरचा राग पवारांना आवडता आला होता. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि सुनील शेळके कधी एकत्र येतील असं वाटलंही नव्हतं. मात्र बाळा भेगडेंनी शब्द फिरवला, भाजपशी बिघडलं आणि शेळकेंनी थेट शरद पवारांच्या पक्षालाच साथ घातली. लोणावळा नगर परिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात, पण पडद्यामागे नेमकं काय घडलं या व्हिडिओतून पाहूया. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स मराठी. लोणावळा नगर परिषद निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. त्यामुळे ही निवडणूक चांगली चर्चेत आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर ठरलेला शब्द बाळा भेगडेंनी फिरवला असा थेट वार शेळकेंनी केला. तसंच त्यांच्या या भूमिकेमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र येण्याची माझ्यावर वेळ आली असंही शेळकेंनी स्पष्ट केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार पहिले 2.5 वर्ष तळेगावात भाजपचा नगराध्यक्ष तर लोणावळ्यात अजित पवार गटाचा नगराध्यक्ष राहील असा जाहीर तोडगा ठरला होता. तळेगाव आणि लोणावळ्यातील सत्ता वाटणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर ठरलेला फॉर्म्युला भाजपनं पाळला नाही असा आरोप शेळकेंनी केला. परंतु बाळा भेगडे यांनी हा शब्द मागे घेतला. त्यामुळे शरद पवार गटाशी मला हात मिळवणी करत दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आणण्याचा निर्णय घ्यावा लागला असं शेळकेंनी म्हटलेलं आहे. लोकसभेवेळी शरद पवारांनी सुनील शेळकेंना सज्जड दम भरला होता. त्यावेळी शरद पवार म्हणतात मला हे लक्षात ठेवा असा इशारा दिला होता. शरद पवार संतापले होते. त्यावर शेळकेही मात्र नाराज झाले होते. मात्र आज हे सगळं विसरून भाजपला धडा शिकवण्यासाठी शेळकेंनी शरद पवारांच्याच राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली. पहिले 2.5 वर्ष तळेगावात भाजपचा नगराध्यक्ष आणि लोणावळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष हे मुख्यमंत्र्यांसमोर ठरलेलं असताना बाळा भेगडेंनी हा शब्द तोडला आणि मग शेळके राष्ट्रवादीच्या जवळ गेले जे शरद पवारांची. त्यामुळे लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रमुख रणनीतिकार म्हणून ते आता पुढे आले. त्यांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या. या एकत्रित येण्याचा सरळ फायदा लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होणार आहे. यामुळे नगर परिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध संयुक्त राष्ट्रवादी अशी ही लढत असेल. लोणावळ्यातील ही नव्यानं उभी झालेली राजकीय मैत्री ही निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स मराठी.